आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा खोऱ्यात पावसाची संततधार, चिकुर्डे बंधारा पाण्याखाली, ऐतवडे खुर्द येथील पुलाला पाणी घासून। वाळवा तालुक्यासह वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून चिकुर्डे येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, तर सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत असल्याने या भागातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मागील 4 दिवसांपासून वाळवा तालुक्यात पावसाची रिपरिप थांबलेली नाही। याचबरोबर वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर प्रचंड असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे आज चिकुर्डे येथील भोसलेमळा परिसर असेल किंवा नदीवरील इतर छोटे मोठे कच्चे पक्के बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे। ऐतवडे खुर्द येथील पूल हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो। मात्र वारण्याचे पाणी थेट या पुलाच्या पातळीपर्यंत पोहोचले असून पाणी पुलाला घासून वाहत आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हा पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क खंडित होऊ शकतो। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे। वारणा पट्ट्यामध्ये मागील 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे। मी सध्या उभा आहे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे या वारणा नदीवरती। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की चिकुर्डे नदीवरील छोटा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। याचबरोबर अनेक शेतामध्ये पाणी जाऊ ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। आता सध्या पावसाळा आणखी काही दिवसांत सुरू आहे का हा सध्या छोटा बंधारा असून ऐतवडे खुर्द असेल की मांगले सावर्डे असेल, अनेक इतर शिराळ आणि वाळवा तालुक्यातील छोटे मोठे बंधारे सध्या या पाण्याखाली गेलेले आहेत। हा सध्या आपण पाहू शकता की चिकुर्ड्यामधील वारणा नदीवरील हा छोटा बंधारा दुधडी भरून वाहत आहे। पाण्याचा प्रवाह पण फार मोठ्या प्रमाणात आहे। शासनानं आणखी संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा या सतर्कतेचा इशारा दिला आहे। दर्या असेल किंवा नदीवरून असेल पाणी वाहत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेले आहे। M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली।